बघा नागरिकांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात नवीन अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे. तर बघा याची जी अपडेट आहे ती कशा पद्धतीची आहे बघा. या दिवशी महिलांच्या खात्यात 4,500 रुपये होणार डिपॉझिट. ज्या महिलांना 3,000 रुपये आले नाही त्यांच्या खात्यात 4,500 जमा होणार आणि ज्यांच्या खात्यात 3,000 आले आहे त्यांच्या खात्यात 1,500 जमा होणार. तर लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत तर त्यांच्यासाठी खालील बातमी आहे. तर बघा बातमी हायलाईटमध्ये आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरण लवकरच होणार आहे आणि निधी वितरणाचा कार्यक्रम हा नागपूरमध्ये पार पडणार आहे. तर 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार आहेत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलाच्या खात्यात जुलै ऑगस्ट अशा 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना लाभ कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. असे असतानाच आता या संदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार आहे याची नेमकी तारीख सांगितलेली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे 31 जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्टचे पैसे जमा झाले आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे. आणि ज्या महिलांचे 31 जुलैनंतर मंजूर झाले आहे त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे जमा होणार आहे. आता हे पैसे नेमके कधी जमा होणार हे समजून घेऊयात. दुसऱ्या टप्प्यात लाभ कधी मिळणार? तर या योजनेत 1 ऑगस्टपासून ते जे अर्ज आले आहेत त्यांचा निधी 31 ऑगस्टपर्यंत वितरित होणार असल्याची माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर बघा आता इथे तुम्ही समजून घ्या. तुम्हाला इथे सूचना दिलेल्या आहेत. या बघा या पद्धतीच्या ह्या सूचना आहेत. बघा, त्याचा निधी तुम्हाला 31 ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे. म्हणजे तारीख जी आहे ती तुमची फिक्स झालेली आहे. या तारखेला तुम्हाला 31 ऑगस्ट म्हणा किंवा 1 सप्टेंबर या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर या पद्धतीचं आहे. त्यानंतर बघा, पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची तारीख माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जिल्हा स्तरावर पडताळणी सुरू आहे आणि जिल्हा स्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाणार आहे. ही सगळी प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आपल्याला आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता महिलांना अर्जाची पडताळणी युद्धपातळीवर सुरू झालेली आहे. या काळात महिलांनी अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. त्या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तर बघा या पद्धतीचा हा न्यूज आहे. या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतर अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यभरातून 2,60,14,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर बघा हा आकडा आहे इथे 2,06,00,000. यापैकी 1,47,00,000 अर्ज पात्र ठरले आहेत तर 42,000 अर्जाची पडताळणी सुरू आहे. तर या पद्धतीचा हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला
मी माहिती दिलेली आहे. तर लवकरच तुम्हाला 1 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आणि अशाच माहितीकरता आपल्या या विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.